आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट, विविध फुलांनी मंदिर सजलं। साईबाबांच्या शिर्डीत आषाढीचा उत्साह, दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। आषाढी निमित्त साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं। आषाढी एकादशी निमित्त शेगावमधील गजानन महाराज मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी। प्रति पंढरपूर अशी शेगावची ओळख। रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेल्या कौंडिण्यपुरामध्ये भाविकांची मांदियाळी, तर आषाढी एकादशी निमित्त कौंडिण्यपुरात उत्साहाचं वातावरण। अकोल्यातील प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी निमित्त पूजा, तर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या हिंगोलीतील नरसी नामदेव मंदिरातही भाविकांची गर्दी। मराठवाड्यासह विदर्भातून वारकरी नरसी नामदेव या ठिकाणी दाखल। परळी शहरातील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी। पहाटे 3 वाजता विधिवत पूजा संपन्न, 5:30 वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं। आषाढी एकादशी निमित्तानं नागपुरातील गुरुदेव नगर परिसरातील मैदानावर जमला भक्तांचा मेळा, तर मोठ्या उत्साहात नागरिक दिंडीत सहभागी। भंडाऱ्यातल्या गणेशपूरच्या चित्र वैद्य यांनी तुळशीच्या पानावर साकारली विठ्ठलाची रांगोळी। अनोखी रांगोळी विठ्ठल भक्तांसाठी विशेष आकर्षण। हिंगोलीमधील विठ्ठलराव घुगे विद्यालयामध्ये चिमुकल्यांकडून आषाढी एकादशीचा सोहळा साजरा, तर विठ्ठल रुक्मिणी वारकऱ्यांच्या वेशभूषेत फुगडी खेळत उत्साहात सहभागी।